शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। निंबाळकर ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। नेहमी लोकांच्या संपर्कात असणारे खासदार ओमराजे निंबाळकर काल दुपारपासून संपर्काबाहेर आहेत। काल पवनराजे निंबाळकर यांच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर ओमराजे मुंबईवरून पुण्याकडे जात असल्याचं सांगून नॉट रिचेबल झाले। खासदार ओमराजे निंबाळकर कालच दिल्लीला गेल्याची खात्रीलायक सूत्रांकडून न्यूज 18 मराठीला माहिती मिळाली आहे। तर 2 दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना उबाठा पक्षाच्या 7 खासदारांनी पत्र दिल्याची माहिती आहे। या पत्रावर ओमराजे यांची सही असल्याचीही माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, गेली अनेक वर्ष झालं ही सगळी टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात चर्चा होती। खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत खासदारापैकी आहेत। सगळा पक्ष फुटला तरी खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलाश पाटील यांनी धाराशिवचा जो गड होता तो अभेद्य ठेवला होता। मात्र तो गड आता ढासळणार आहे उद्धव ठाकरे यांचा आणि ओमराजे निंबाळकर हे जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती, विश्वासार्ह माहिती मिळालेली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर जे आहे ते काल मुंबई येथे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या सुनावणीसाठी उपस्थित होते। त्यानंतर ते पुण्याकडे मुंबईत काही माध्यमांना सांगून झाले की पुण्याकडे जात आहे। त्यांचा मुलगा पुण्यात ऍडमिट असल्याचं कारण देत त्यांनी या अगोदर मातोश्रीवर बैठकीला जाण्याचं टाळलं होतं। मात्र खासदार ओमराजे निंबाळकर हे गेले अनेक दिवस जे आहे ते नाराज आहेत पक्षात। त्यांच्याकडे जशी मतदारसंघात त्यांची भारतीय जनता पार्टीकडून जशी एका प्रकारची कोंडी करण्यात आलेली आहे, सगळ्यात मताधिक्य घेऊन राज्यात आपल्या ओमराजे निंबाळकर 3.5 लाखाच्या जवळपास मतांनी निवडून आलेले आहे। मात्र त्यांचा लोकप्रियता किंवा ह्या सगळ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीने गेल्या विशेषतः काम केलं होतं आणि त्यांची कुठेतरी नाकेबंदी प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली होती। त्याला ओमराजे निंबाळकर हात बोलवत आणि दुसरी विशेष गोष्ट जी आहे ते पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हत्याकांडाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण कोर्टात चालू आहे। 20 वर्ष झालं या प्रकरणाचा निकाल लागत नाही आणि या प्रकरणाच्या निकालाची अपेक्षा ही होती। आणि ज्यावेळेस राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत राष्ट्रवादी सोडत प्रवेश केला त्यावेळेस याच हत्याकांडाच्या प्रकरणाचा निकालासाठी प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या। आता खासदार ओमराजे निंबाळकर ही हत्याकांडाची सुनावणी आपल्याला माहिती अंतिम टप्प्यात आलेली आहे। मात्र खासदार ओमराजे निंबाळकरांनी काही मित्रांशी किंवा बोलताना सांगितले की माझा प्रवेशाचा आणि हत्याकांडाच्या सुनावणीचा अजिबात संबंध नाहीये। माझी कामं जी आहेत किंवा माझे जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत। मी ज्या गोष्टीवर नाराज आहे ती गोष्ट वेगळी आहे। त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आता मित्रांच्या संपर्कात नाहीयेत किंवा कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाहीत। कोणाचाही फोन गेला तर ओमराजे निंबाळकर हे पहिल्या फोनला फोन रिसिव्ह करतात किंवा त्यांना उत्तर देतात। मात्र कालपासून ओमराजे निंबाळकर यांना जिल्ह्यातलीच नाही तर राज्यातली सगळीच माणसं फोन लावतात। मात्र खासदार ओमराजे निंबाळकर सहसा फोनवर कुणाला उत्तर देत नाहीत। याचाच अर्थ असा आहे की नेहमी बोलके असणारे ओमराजे निंबाळकर गप्प का तर गप्प ओमराजे निंबाळकर याच्यासाठी आहेत की 2-4 दिवसापूर्वी, काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या ठाण्यात बातम्या आल्या होत्या 5-7 दिवसापूर्वी। त्याच दिवशी हे ओम बिर्ला यांना जे पत्र लिहायचं होतं त्या पत्रावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्या बैठकीतच सही केल्याची माहिती आपल्याला खात्रीशीर आहे। त्याच्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर हे टायगर ऑपरेशन करून ते धाराशिव जिल्ह्यातून मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार होता ते आता कन्फर्म झालेला आहे। काही वेळात किंवा आज दिवसभरात ओमराजे निंबाळकर हे दिल्लीत, रात्री आपल्या ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क केला किंवा त्यांच्या मित्राशी संपर्क केला त्यावेळेस कळलं होतं की ते दिल्लीला गेलेत। मात्र त्यांची कोर्टाची सुनावणी आहे त्यामुळं खासदार ओमराजे निंबाळकर कदाचित आज परत येऊन पुन्हा आणखी दिल्लीला जाऊ शकतात अशी परिस्थिती। मात्र ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहे, त्याला मात्र आता ह्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झाला आहे। प्राजक्ता, ठीक आहे बालाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची